जय शिवराय. आज आहे 10 एप्रिल 2025 आणि आपण आलेलो आहे एका ठिकाणी, नवीन एका ठिकाणी. आणि हा दिसतोय तुम्हाला घाट. हा नेहमीप्रमाणे हा आपला खंबाटकी घाट नाही आहे. हा कोणता घाट आहे माहिती आहे का तुम्हाला? हा आहे कात्रजचा घाट. पाहू शकताय कात्रजचा जुना घाट. तर या कात्रजच्या जुन्या घाटाविषयी सांगायचं झालं तर तुम्हाला प्रत्येकाला एक म्हण माहिती असेल, कात्रजचा घाट दाखवला. तर या म्हणीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? कात्रजचा घाट दाखवला म्हणजे काय? हे पाहू शकता, हा आहे कात्रजचा घाट आणि त्याच्या बाजूला असलेला डोंगर. तर मी तुम्हाला त्या म्हणीचा अर्थ सांगतो, कात्रजचा घाट दाखवला म्हणजे काय. पण तुम्ही त्यासाठी ह्या सिनॅरिओ पाहून घ्या. हे इकडं कात्रजचा घाट आहे आणि ही अशीच रांग गेलेली आहे. ही रांग पाहू शकता. ही रांग गेलेली आहे सिंहगडला. इथून लोक KTOS पण करतात, म्हणजे कात्रज टू सिंहगड ट्रेक करत असतात. तर पुढचं मी तुम्हाला सांगतो आता की औरंगजेबचा जो मामा होता शाहिस्तेखान, तो पुण्यात तळ ठोकून बसलेला. 3 वर्ष झालं तो जात नव्हता. जे की पुण्याच्या लाल महालात तो आपला तळ ठोकून बसला होता. आणि 70,000च्या सैनिकामध्ये काही निवडक मावळे घेऊन महाराज त्याच्या लाल महालात शिरले. शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि त्याची फजिती केली. आणि फजिती करून जेव्हा महाराज परत सुखरूप बाहेर पडले, तेव्हा तुम्ही जो हा रोड बघताय, हा जो घाट आहे, हा तेव्हा पण महामार्ग होता. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा, उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारा हा एक महामार्ग होता. तर ह्या रोडने सरळ गेलं, इकडून सरळ गेलं की थोड्या पुढं गेलं की उजव्या हाताला गेलं की राजगडला जातं. तर महाराजांनी काय केलं, या कात्रजच्या घाटामध्ये केले आणि त्या बैलांच्या शिंगांना मशाली बांधल्या. आणि त्या शिंगांच्या मशालीमुळे इकडे कात्रजच्या घाटात ते जे महाराजांच्या मागं जे सैन्य लागलेलं, त्यांना मशाले दिसू लागल्या. मग ते ह्या कात्रजच्या घाटाच्या दिशेने आले व महाराज ह्याचा फायदा घेऊन महाराज सिंहगडाला गेले त्या साईडला. आणि ते जे मुघलांचं जे सैनिक होतं ते या कात्रजच्या घाटात आले आणि ते येऊन बघतात तर काय, इथं बैल आणि त्या बैलांच्या शिंगांना बांधलेल्या मशाली. तर अशा प्रकारे त्यांची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा फजिती झाली. म्हणजे आपण जे पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला जी म्हण की कात्रजचा घाट दाखवला, म्हणजे महाराजांनी त्यांना कात्रजच्या घाटात बैल उभं करून त्यांना कात्रजचा घाट दाखवला, पण स्वतः हे सिंहगडाच्या बाजूनी सुखरूप सिंहगडावर पोचले.